या कलियुगाची थोडी मी नाही सांगत, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे असा कलियुग येणार आहे. निर्गुण निराकार दादा मागून माझ गाव, शकून सांगा वया आले यमाई माझ. मग असा कलियुग येणार आहे असं शुकाचार्य महाराज राजा परीक्षिताला सांगतात. आणि राजा आता तुमचा कसला प्रश्न आहे का विचारा. तेव्हा राजा परीक्षित म्हणतात, महाराज आता माझा कोणताच प्रश्न नाही. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा माझा एक प्रश्न आहे, आता तू मरणाला तयार आहेस का? राजा परीक्षित सुंदर उत्तर देतात, महाराज मी जन्मालाच आलो नाही तर मरण्याचा विषयच येत नाही. कारण हे शब्द कशामुळे निघाले तर भागवत ग्रंथ श्रवण केल्यामुळं हे राजा परीक्षिताच्या तोंडातून शब्द निघाले. मग जेव्हा शुकाचार्य महाराज निघतात तेव्हा राजा परीक्षिताच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्यांना समाधी स्थानापर्यंत नेऊन पोहोचवतात. आणि जनमेजय राजा सुंदर 3 मजल्यावर राजा परीक्षिताची व्यवस्था करतात, कारण तक्षक राजा त्यांना येऊन दंश करू नये म्हणून. आणि तेव्हा राजा परीक्षिताला 3ऱ्या मजल्यावर बंद खोलीमध्ये नेऊन ठेवतात. पण साधूंचा श्राप असल्यामुळं बोरामध्ये जाऊन तक्षक राजा बोराच्या स्वरूपात जाऊन तिथं जाऊन आळीच्या स्वरूपात जाऊन राजा परीक्षिताला तक्षक राजा दंश करतो. पण एक लक्षात घ्या, त्या आधीच राजा परीक्षित निघून गेलेले होते. दंश केला तक्षक राजानं ते फक्त पार्थिव शरीराला परीक्षित राजांच्या दंश केला. जनमेजय राजाला एवढा राग आला आणि जनमेजय राजाने सर्पसत्र निर्माण केलं. सर्व विषारी सर्पांची आहुती दिली आणि आहुती दिल्यानंतर तक्षक सर्पांची आहुती देणार थोड्यामध्ये इंद्राने ते सत्र थांबवण्यात आलं. कारण तक्षकांची जर आहुती दिली असती तर इंद्र खाली पडला असता, म्हणून इंद्राने तक्षकाला आश्रय दिला होता. म्हणून सर्पसत्र थांबवण्यात आलं आणि तिथे जतकारूने ते सर्पसत्र थांबवलं आणि असते कोणी सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. यानंतर सर्व 7 दिवसांची अनुक्रमिका आज शेवटच्या दिवशी सांगतात. पुढे कलियुगाचं महाप्रलय येणार आहे. कलियुगामध्ये मार्कंड मुनींचं चिंतन केलेलं आहे आणि एवढं सांगून अनुक्रमिका सांगतात. पहिल्या दिवशी काय झालं? पहिल्या दिवशी आपण भागवत ग्रंथाचं महात्म्य श्रवण केलं. दुसऱ्या दिवशी राजा परीक्षितांचा जन्म पाहिला. तिसऱ्या दिवशी हिरण्यकश्यप वध व नृसिंह प्रागटीकरण पाहिलं. चौथ्या दिवशी भगवंताचं प्रागटीकरण पाहिलं. 5व्या दिवशी गोवर्धन पूजन केलं. 6व्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा विवाह सोहळा पाहिला. आणि आज 7व्या दिवशी सुदाम चरित्र आणि त्याच बरोबर भगवंत निजधाम गवाण कथा श्रवण केली आणि कलियुगाचं चरित्र ऐकलेलं आहे.